नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, एकूणच माणसाला एवढा अहंकार येतो कुठून, एवढा अभिमान येतो कुठून, की माणसाला असं वाटतं तो एका वेगळ्या विश्वात वावरत असतो, की मी कुणीतरी वेगळा आहे, कुणीतरी जगा वेगळं आहे. प्रत्येक माणसाला वाटत असतं मी कुणीतरी मोठा आहे, मी काही करू शकतो. समोरच्याला बोलताना तो असाच आविर्भाव त्या बोलत असतो माणूस, की मी कोण आहे तुला माहीत नाही आहे, मी कुठल्या थराला जाऊ शकतो, मी कोण आहे. पण याचा कधी विचार केला आहे का, की हा अहंकार येतो कुठून, की ते अध्यात्म येतं की स्वची ओळख झाली नाही म्हणून. तुम्हाला खरंच माणसाला तो जेव्हा खोलवर जो विचार करेल तेव्हा कळेल की माणूस म्हणजे खरंच कुणी नाही आहे, तू एक क्षुद्र प्राणी आहेस. या सृष्टीमध्ये अगणित ग्रह आहेत, अगणित ह्या अवकाशामध्ये. त्या अगणित ग्रहांपैकी पृथ्वी हा एक ग्रह आहे. अब्जावधी ग्रहांपैकी पृथ्वी हा एक ग्रह आहे. आणि त्या छोट्याशा पृथ्वी ग्रहावर कोट्यावधी जीव आहेत. त्या कोट्यावधी जीवातला मनुष्य हा एक जीव आहे. आणि त्या लाखो करोडो मनुष्य जीवांमधील आपण एक आहोत. त्यामुळे किती अहंकार बाळगावा, माणसाने अहंकार किती बाळगावा याचा विचार केला पाहिजे, की आपण कोण आहोत, कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत. आणि अहंकार किती बाळगावा, किती स्वतःला मोठं समजावं, किती स्वतःला मोठं मानावं, कुणाला किती आव्हान द्यावं. आणि आपण कुणाचं काय करू शकतो, आपण खरं तर कुणाचं काहीच करू शकत नाही. आपल्याला अहंकार आहे मुळात, की मी कुणीतरी आहे, मी कुणीतरी आहे. आपण खरं तर कुणीच नाही हो. मंडळी, साधा आपण आपल्या ग्रहमालेचा विचार केला तर आपल्या मालेमध्ये 8 ग्रह आहेत, 8-9 ग्रह आहेत. तर आपल्यापेक्षा आपलं ज्युपिटर नावाचा जो ग्रह आहे तो आपल्यापेक्षा 1300 पटीने मोठा आहे. म्हणजे 1300 पृथ्वी त्यात सामावू शकतात. म्हणजे बृहस्पती जो बृहस्पती आहे त्या बृहस्पती ग्रहामध्ये 1300 पृथ्वी सामावू शकतील, एवढा तो मोठा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेतला ग्रह. आणि प्रत्यक्ष सूर्य जो आहे त्यामध्ये आपल्या 13 लक्ष पृथ्वी सामावू शकतात. 13 लक्ष पृथ्वी आपल्या सूर्यामध्ये सामावू शकतात, राहू शकतात. एवढा सूर्य मोठा आहे. मोठा म्हणजे प्रचंड मोठा आहे. आता म्हणजे आपण आपल्या ग्रहामध्ये देखील किती छोटे आहोत. त्या बृहस्पती पुढे पण सूर्यापुढे आपण एक कणभर आहोत. परंतु याही पलीकडे आपल्या सूर्याहून म्हणजे अगणित पटीने मोठे सूर्य आता सापडले आहेत. आणि ते काही लाख नव्हे, काही कोटी किलोमीटर प्रकाश वर्ष लांब आहेत. की ते मनुष्याला पोचायला काही कोटी वर्ष लागणार आहेत. म्हणजेच आपल्या सूर्यासारखे 50 कोटी सूर्य त्या सूर्यात राहतील, सामावतील असे काही सूर्य आहेत या अवकाशामध्ये. हे सगळं ऐकल्यावर म्हणजे आपलं सगळं आकलनाच्या पलीकडचं आहे, बुद्धीच्या पलीकडचं आहे, अभ्यासाच्या पलीकडचं आहे. त्यामुळेच हे मोठे लोक जे असतात, शास्त्रज्ञ मोठे असतात, थोर शास्त्रज्ञ असतात, ते सगळे विनयशील असतात, ते विनम्र असतात. ते कधीही अशी भाषा कुठली करत, आरेरवीची भाषा, अहंकाराची भाषा करत नाही. कारण विद्या विनयनं शोभते. त्यांना हे जगाचं ज्ञान झालेलं आहे, सृष्टीचं ज्ञान झालेलं असतं. की आपण कोण आहोत. खरंच आपण अतिशय क्षुद्र आहोत, क्षुल्लक आहोत. माणूस आपण म्हणजे माणूस म्हणतोय मी, एक जीव म्हणून विचार केला तर आपण क्षुल्लक होत्या पृथ्वीपुढे, या पूर्ण पृथ्वी नव्हे तर अवकाशापुढे, ब्रह्मांडापुढे आपण कोण आहोत. मुळात पृथ्वीचं स्थान ते कणभर देखील राहत नाही. अखंड ब्रह्मांडाचा विचार केला ते एक कणभर पण स्थान राहत नाही. मग आपल्याला एवढा अहंकार का. मग आपण तर काय असणार आहोत. पृथ्वीचं ब्रह्मांडापुढे कणभर देखील नाही, मोहरीच्या दाणे इतकी नाही, समुद्रात थेंबा इतकी पण नाही, तर आपण काय. ह्याचा विचार माणसाने कुठेतरी केला पाहिजे. मग आहे त्या विषयी आनंदाने जगता येईल, आनंदाने जगलो पाहिजे, जगण्याचा निर्धार केला पाहिजे. की आहे ते आयुष्य आपण चांगल्या तऱ्हेने इतरांना प्रेम देऊ, इतरांचं प्रेम घेऊ, इतरांना आनंद देऊ आणि इतरांकडून आनंद घेऊ. आपण सुखाने जगू,
इतरांना सुखाने जगून देऊ आणि जमेल तेवढी इतरांना मदत करू, मदत करत राहू. चांगला मागितला तर कोणी प्रेमाने सल्ला देऊ. असा मनुष्य का वागत नाही? हे वागणंच माणसाचं हिताचं राहणार आहे. विनयशीलता ठेवणं हे हिताचं राहणार आहे. पण एकूण जर सगळ्या ब्रह्मांडाचा ह्या अवकाशाचा अभ्यास जर केला शास्त्रज्ञांप्रमाणे तर आपण कोणीच नाही लक्षात येईल. मग अज्ञानापोटी मनुष्य असा वागतो का? तर खरं आहे, हेच खरं आहे की माणसाला अज्ञान आहे की मी कोणीतरी मोठा आहे. त्या बेडूक जो असतो त्या बेडकासारखं, तो डबक्यातला बेडूक, बाहेर एक बैल आलेला आहे, केवढा आहे, केवढा मोठा आहे, केवढा मोठा आहे, तो फुटून असं होऊन जातो, फुटून जातो. तसं आहे माणसात, तसं झालेलं आहे की डबक्या बाहेरचं विश्व आम्हाला माहीत नाही आहे. ते अफाट अनंत मोठा आहे. अनंत शब्दही अपुरा पडेल, अंतच नाही एवढं मोठं आहे. म्हणून जी खरी मोठी माणसं असतात ती विनम्र असतात, त्याला अहंकार नसतो, ती सगळ्याच्या पलीकडे गेलेली असतात. काम, क्रोध, मोह, मत्सर, कारण त्यांना खरं हे जग कळलेलं असतं. खरा माणूस म्हणजे कोण आहे ते त्यांना कळलेलं असतं. आपण कशासाठी आहोत हे त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे अशी माणसं ही विनम्र असतात आणि ती स्वतः आनंदी जीवन जगतात. कुठल्याही परिस्थितीत ती डगमगत नाहीत, ती आनंदाने जीवन जगतात. स्वतः आनंद घेतात, दुसऱ्यांना आनंद देतात. असं आनंदी जीवन जगणं म्हणजेच निरोगी आयुष्य जगणं. आणि असं निरोगी आयुष्य, आनंदी आयुष्य जगणं, चांगला विचार डोक्यात असेल तर मनुष्य चांगल्या तऱ्हेने आयुष्य जगणार आहे, त्याला आनंद निश्चित मिळणार आहे. प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं, पण हे कधी? मनुष्य अहंकार विरहित होईल तेव्हा. हा अहंकार, हा अभिमान हा माणसा निघून जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने मनुष्य हा सुखी होऊन जाईल. मंडळी, यावर आपलं काय म्हणणं आहे, आपलं काय मत आहे, अभिप्राय आहे ते जरूर नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.